नमस्कार मित्रांनो, पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आपले आवडते पु ल देशपांडे ह्यांचे प्रेरणादायी विचार ऐकणार आहोत. हे मी स्वतः संकलित केलेले आहेत. काही गुड रीड्स आणि काही मराठी साहित्य ह्यामधून घेतलेले आहेत. चला तर मग ऐकूयात. प्रॉब्लेम्स नसतात कोणाला, ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टींपलीकडला प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. पु ल. शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचं वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी, दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आजीने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी, दसऱ्याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपूरचे गूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखर फुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्तींच्या गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या या गोळ्याला त्याच्या पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे, तसा हा अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कब्बशीचा. पु ल. रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो, पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्या पुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं. पु ल. माणूस निरुत्तर झाला तरी हरकत नाही, पण निष्प्रभ झाला की संपलाच. पु ल. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. पु ल. जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते, मग त्या स्मृती सुखाच्या असोत किंवा दुःखाच्या. पु ल. जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते. पु ल. रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो, पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही याचा होतो. पु ल. आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. पु ल.